साईनाथ मल्टीस्टेट देईल सोने खरेदीसाठी सोन्याच्या किमतीच्या 75% कर्ज, तेही 5 वर्ष मुदतीने। साईनाथ मल्टीस्टेट, फोन 83 49 50 51 20। कैलासवासी प्राचार्य आबासाहेब शिंदे आबा या अत्यंत नावानं प्रसिद्ध असायचे कोल्हापुरात। त्यांच्याबरोबर एकदा साताऱ्यात येताना त्यांनी मला असंच बोलता बोलता 91 साली ही ताराणीची समाधी दाखवली। 91 बसणं जवळपास 2004 पर्यंतचा हा डोक्यात 2 वेळा मी जाऊन आलो श्री क्षेत्र संगममाऊली येथे। परंतु नंतर बाकी असंच बोलता बोलता विजय देवणे साहेब आणि मी एका मुंबईसनं येताना आम्ही काय झालं, चला म्हणलं इथं विजयराव इथे का असं कोल्हापूरचं एक अर्धवट काम आहे आणि आपल्या लोकांच्या हातात घेतलं पाहिजे। श्री क्षेत्र माऊली आहे, तर तिथे सगळ्या म्हणजे छत्रपती घराण्यातल्या सगळ्याच मोठ्या लोकांच्या समाध्या वगैरे आहेत आणि तिथंच ही प्रवाहात म्हणजे त्या नदी जवळपास 20 फूट खाली ही समाधी होती। ती पहिल्यांदा आम्ही जाऊन दर्शन झालं नाही, दुसऱ्या खेपेला आम्ही गेलो। ती JCBनं 2007 साली ती समाधी वर काढली आणि त्यावेळेपासून आजपर्यंत 92 लाख रुपये मंजूर होऊन देखील 2007 नंतर आदरणीय शिवतारे साहेब, शंभूराज देसाई या सगळ्यांनी आम्हाला ते मंजूर केलेले पैसे, परंतु प्रत्यक्षात तिथं एकही काय झालेलं नाही, वीट उभा राहिलेलं नाही। अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। म्हणजे शिवछत्रपतींच्या दाकांना तर औरंगजेब नक्कीच भ्याला होता, परंतु अत्यंत वॉरियर मानणाऱ्या संभाजीराजांना देखील 9 वर्षाच्या संघर्षानंतर अत्यंत हलाल करून मारणाऱ्या या तत्कालीन दक्षिणच्या आशियातील म्हणतो मी सगळ्यात मोठ्या शहनशहाला या ताराराणी साहेबांनी 17 वर्ष झुंजत ठेवून त्याचं शेवटी थडगं याच महाराष्ट्राच्या मातीत बांधायची परवानगी केली की ज्यानं 27 वर्ष तो तंबूतच राहिला। तो दगडा मातीच्या काय राहिला नाही, कुठल्याही घरात राहू शकला नाही। तुला दगड मातीची मिळाली ती त्या थडग्यालाच मिळाली आणि त्या ताराभाऊ साहेबांनी त्या औरंग्याला इथे म्हणजे नेस्तनाबूत केलं म्हणणार आहे मी, खऱ्या अर्थानं पराजित केलं। तर अशा तारावांचं एक स्मारक चांगल्या पद्धतीने उभं राहावं अशी माझी सर्व समस्त आज उपस्थित असणाऱ्या सगळ्या शिवप्रेमींची आणि कोल्हापुरातीलच नव्हे तर साताऱ्यातील देखील बऱ्याचशा शिवप्रेमींची, ताराप्रेमींची एक इच्छा आहे ती पूर्ण व्हावी एवढीच इच्छा आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।